नमस्कार. जय बळमा बळवांच्या नावानं चांग बोला, विठ्ठल बळदेवाच्या नावानं चांग बोला, हलसनापांच्या नावानं चांग बोला, मुळेमरायांच्या नावानं चांग बोला, महालिंगरायाच्या नावानं चांग बोला, मायाक्कादेवीच्या नावानं चांग बोला, आई मार्गोबाईच्या नावानं चांग बोला, शेळ्यामंड्यांच्या नावानं चांग बोला, राजावड्याच्या नावानं चांग बोला, आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला, बोला 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 बळवंतांच्या नावानं चांग भलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, आज आहे 19 तारीख आणि आज आपण मित्रांनो 19 तारखेविषयी जाणून घेणार आहोत. म्हणजे ज्यांचा मुलांक 1 आहे, म्हणजेच ज्यांचा जन्म 1 तारखेला, 19 तारखेला, 28 तारखेला झालेला आहे, अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असेल, त्यांचं नेचर, व्यक्तिमत्व कसं असेल, हे आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खरोखर जर बघायला गेलं तर न्यूमरोलॉजी शास्त्र, अंकशास्त्र हे फार म्हणजे फार आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक ठरतं आणि त्या शास्त्राचा उपयोग करून आपलं जीवन सुखकर आणि सुखमय बनवूया. आपण सगळ्यांनी या शास्त्राचा अंगीकार करूया आणि आपलं जीवन चांगलं बनवूया, ह्यासाठीच हा प्रयत्न माझा आहे. मित्रांनो, नुकताच परवा मी अजितदादा पवार यांचा व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर बघितलात, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि आज मित्रांनो आहे 19 तारीख आणि 19 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. 19 तारखेला जन्मलेले लोक कसे असतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 1 तारखेला आणि 28 तारखेला म्हणजे ज्यांचा मुलांक 1 आहे अशा व्यक्तींच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर पर्यायानं आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती, यांचा मुलांक आणि भाग्यांकही बघणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया आपण. खरं बघायला गेलं तर मित्रांनो, 1 नंबर जो आहे, 1 नंबराचा स्वामी जो आहे तो सूर्य आहे. आणि ह्या सूर्याप्रमाणेच, सूर्य म्हणजे काय आपण म्हणतो मित्रांनो, सूर्य म्हणजे ऊर्जा, सूर्य म्हणजे उत्साह, सूर्य म्हणजे महत्त्वाकांक्षा, सूर्य म्हणजे राजा, सूर्य म्हणजे तळपता इतिहास, सूर्य म्हणजे तळपता अग्नी. मित्रांनो, हे लोकही अशीच असतात. सूर्याप्रमाणेच त्यांचं तेजस्वी असं करिअर असतं. मित्रांनो, हे लोक खूप म्हणजे खूप महत्त्वाकांक्षी असतात. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली आणि त्यांनी केली नाही असे कधीच होत नाही. खूप महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये असते आणि म्हणूनच ह्या लोकांची प्रगती खूप होते. हे लोक ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ते व्यवसाय करू देत अगर नोकरी करू देत, ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रामध्ये अगदी टॉपलाच पोचतात. ही लोक म्हणजे टॉप पोझिशनमध्येच पोचतात. ह्या लोकांचा एक महत्त्वाचा स्वभावगुण जर बघायचा झाला तर ही लोक कधीही फॉलो करत नाहीत, कुणालाही फॉलो करत नाहीत. हे लीडर असतात. लीडर म्हणजे कशी, अगदी राजासारखी. हे कुणाच्या हाताखाली काम करू शकणार नाहीत. स्वतः लीड करणारे ह्यांचाच नेतृत्व गुण असा ठासून भरलेला आहे. नेतृत्व 1 नंबरचा मुलगा असेल तर बघा, खरोखर त्याच्यामध्ये नेतृत्व कौशल्य खूप चांगलं असतं. आणि हे जर आपल्याला माहीत असेल तर मित्रांनो, आपण त्या दृष्टीने त्या मुलासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणूनच हे शास्त्र आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, 1 नंबरच्या बाबतीत मी आणखीन एक सांगू इच्छितो की 1 नंबरच्या व्यक्तींना प्रोफेशनल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. प्रोफेशनल लाईफमध्ये अजिबात काही प्रॉब्लेम येते, पण त्यांचं पर्सनल लाईफमध्ये 100% प्रॉब्लेम हा असतो. प्रोफेशनल लाईफ एकदम असं आलेख असा चढता असतो प्रोफेशनल लाईफचा. कारण ही लोक लीड करणारे असतात, महत्त्वाकांक्षी असतात, हुशार असतात, प्रभावशाली असतात, प्रभावशाली व्यक्तिमत्व असतं. त्यामुळे ते जे काय ते करिअर निवडतील, व्यवसाय निवडतील, नोकरी निवडतील, त्यामध्ये अशी ग्रोथ त्यांची होते. पण पर्सनल लाईफ नेमकं बिघडून जातं मित्रांनो. पर्सनल लाईफचे इश्यूज हे सहन करत असतात. कारण त्यांना लाईफमध्ये जे काय मिळायचं ते अगदी सहज मिळत असतं. म्हणजे 8 नंबरच्या व्यक्तींना खूप स्ट्रगल करावा लागतो काही गोष्टी मिळवण्यासाठी, पण 1 नंबरच्या व्यक्तींना त्या गोष्टी मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागत नाही. आता ह्याचंच मी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 8 नंबरचा व्यक्ती जर असेल तर त्याला तो 90% परिश्रम करतो आणि त्याला युनिव्हर्सची साथ ही 10% मिळते. आणि तो जर 1 नंबरचा व्यक्ती असेल तर तो फक्त आणि फक्त 10% श्रम करतो आणि त्याला युनिव्हर्सची साथ, भाग्याची साथ ही 90% मिळते. यावरून मित्रांनो विचार करा, 1 नंबर किती महत्त्वाचा आहे. 1 हा मुलांक किती महत्त्वाचा आहे. आणि तुमचा जर मुलांक 1 असेल तर तुम्ही खूप म्हणजे खूप नशिबवान आहात. आणि 1 असूनही जर प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कॉल करा.
मित्रांनो, आता एक नंबरच्या व्यक्तींसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे किंवा नोकरी चांगला आहे की व्यवसाय चांगला आहे, तर ह्याविषयी मी सांगायला गेलं तर मी म्हणेन की ह्या लोकांसाठी व्यवसायच सगळ्यात चांगला ठरू शकतो. नोकरीही ठरू शकते, नाही म्हणत नाही मी, पण व्यवसाय जास्त चांगला असेल तर व्यवसाय असेल. का? कारण हे लोकं लीड करणारे आहेत, लीडर आहेत आणि ते कुणाच्याही हाताखाली बॉर्डरेशनखाली काम करू शकत नाहीत. आणि ह्या लोकांसाठी प्रोफेशनल व्यवसाय कुठला चांगला असेल तर ज्यामध्ये आग आहे, आगीशी संबंधित कोणताही व्यवसाय. आता हे फक्त मुलांकाप्रमाणे सांगतोय, भाग्यांकाचा विचार मी केलेला नाही. भाग्यांक 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4, 5, 6 कोणताही भाग्यांक असो, त्याप्रमाणे हे बदलू शकतं. पण हे एक नंबर जर मुलांक असेल तर मी म्हणतो की त्यांनी आगीशी संबंधित कुठलाही व्यवसाय करावा. आगीची म्हणजे बॉयलर, आग जिथं जाळली जाते असा कोणताही व्यवसाय, म्हणजे मग तो इलेक्ट्रिसिटीशी संबंधित असू देत, रेस्टॉरंटशी संबंधित. रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आगीशी हे आला, रेस्टॉरंट जर तुम्ही काढणार ते काढू शकताय, कारण जे काय पदार्थ बनतात ते आगीवरच बनतात. अशा कोणत्या प्रोफेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता. एक जर मुलांक असेल तर अशा तुम्ही मित्रांनो 1 ते 9 या प्रत्येक मुलांकाला जन्मलेला विद्यार्थी असेल आणि त्याचा लाईफचा जर तुम्ही विचार करत असाल, मित्रांनो आजकाल मुलांच्या अभ्यासासाठी पालक खूप म्हणजे खूप काळजीत राहतात. मित्रांनो खरंच त्यांच्या करिअरसाठी सुद्धा खूप काळजीत राहतात. त्यांचं करिअर कुठल्या दिशेला जावं, म्हणजे त्याला सक्सेस खूप मिळेल, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कॉल करा. मी 1 ते 9 पर्यंत, म्हणजे 1 ते 30-31 तारखेपर्यंत जन्मलेल्या सगळ्यांचे अगदी प्रोफेशनल चांगलं कुठलं असेल ते काढून द्यायला तयार आहे. कारण जर आपण मित्रांनो चांगल्या प्रोफेशनमध्ये गेलो तर आपल्याला तिथं, म्हणजे आपल्या मुलांक भाग्यांकानुसार योग्य अशा प्रोफेशनमध्ये गेलो तर आपल्याला तिथं अगदी थोडं कष्ट केलं तरी आपल्याला तिथं भाग्याची साथ लाभू शकते. पण चुकीच्या प्रोफेशनमध्ये गेलो, समजा 2 नंबर आहे, 2 नंबर आपण चंद्र म्हणतो, त्याला पाण्याच्या प्रोफेशनमध्ये जर लिक्विडच्या प्रोफेशनमध्ये खूप फायदा आहे आणि तो आगीच्या प्रोफेशनमध्ये गेला तर फार म्हणजे फार त्याला राबावं लागतं, कष्ट करावं लागतं, तेवढी म्हणावी तशी ग्रोथ होत नाही. म्हणून मित्रांनो, जे मुलं 10वीला आहेत किंवा करिअर निवडू इच्छितात, ज्यांचं करिअर विषयी पालकांना काळजी आहे, अशा पालकांनी नक्की कॉल करा आणि त्यांच्या मुलांचा ग्रोथ कुठल्या फील्डमध्ये चांगला होईल हे जाणून घ्या आणि त्या ग्रोथनुसारच तुम्ही पुढचा निर्णय घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्यांचे लग्न जुळत आहेत अशा व्यक्तींनीसुद्धा कॉल करा. कारण कुंडली आपण मॅच करतो, बरोबर आहे, विवाह कुंडली मॅच करून आपण घेतो, पण त्याचबरोबर मुलांक भाग्यांकही व्यवस्थित आहेत का नाही हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. मुलांक भाग्यांकानुसार काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टीमध्ये पुढं डिवोर्स होण्याची शक्यतासुद्धा असते. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्या गोष्टी होऊ नयेत, साठी चांगला जोडीदार निवडावा, यासाठी तुम्ही नक्की कॉल करा. मित्रांनो, आज 19 तारीख आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचासुद्धा मुलांक आणि भाग्यांक आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि अजितदादा पवार यांच्या ॲक्सिडेंटविषयी मी जर व्हिडिओ केला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल, आता ह्या चॅनलवर आहे अवेलेबल, तो बघितला नसेल तर नक्की बघा. मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगायचं झालं तर 1 नंबर हा माझ्यासाठी फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. कारण तो सूर्याचा नंबर आहे, राजाचा नंबर आहे आणि कुणाला वाटत नाही की आपण राजासारखं जगावं. ह्या लोकांना लक्झरियस लाईफ खूप आवडतं, अगदी राजासारखं राहायला आवडतं. त्यांच्या स्वभावातच नेतृत्व गुण असतो, राजासारखं जगणं, वागणं असतं. पण याला मित्रांनो अपवादही आहे. अपवाद कसा आहे, 1 नंबरबरोबर जर 2 नंबर आला, म्हणजे 1 मुलांक आणि भाग्यांक 2 जर आला तर खूप म्हणजे खूप चांगला आहे. 1 मुलांक आणि 2 भाग्यांकाला, तर कारण 1 म्हणजे सूर्य आणि 2 म्हणजे चंद्र, तर हे दोघे जर एकत्र, म्हणजे मुलांक 1 म्हणजे कसा, 1 तारखेला जन्मला, 19 तारखेला जन्मला, 28 तारखेला जन्मला, तर तो मुलांक 1 झाला. आणि पूर्ण जन्मताची टोटल जर 2 आली तर त्याचा भाग्यांक काय झाला, 2 झाला. तर तुम्हाला हे समजलंच असेल, 1 मुलांक आणि 2, 1 मुलांक आणि 3 आला तर ही लोकं अगदी त्या नॉलेजच्या क्षेत्रात खूप म्हणजे खूप पुढे जातील. 1 आणि 4 आला तर यांचा अकाली मृत्यूसुद्धा संभवतो. ह्या लोकांना भरपूर प्रमाणात खूप काही मिळू शकतं, भरपूर काही मिळू शकतं. त्यांचा जो लाईफ पिरियड आहे त्या लाईफ पिरियडमध्ये तो खूप काही कमवतात. आणि 1 आणि 5 आला तर फार म्हणजे फार चांगला आहे. 1 6 आला तरी चांगला आहे, 1 7 आला तरीसुद्धा चांगला आहे. पण 1 8 जर आला
तर ह्याच्यासारखं वाईट काय नाही मित्रांनो. माझ्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी येतात. मी तुम्हाला मागच अजितदादांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 1 आणि 8 म्हणजे सूर्य आणि शनी हे ज्या वेळेला एकत्र येतात तर त्यावेळेला ते अँटी कॉम्बिनेशन मानलं जातं. आणि 1 आणि 8 ज्यांचा मुलांक भाग्यांक असतो अशांच्या वैवाहिक जीवनात खूप अडथळे येतात किंवा त्यांचं लग्न उशिरा होऊ शकतं आहे. लग्न झालेलेच नाहीत अशा केसेससुद्धा माझ्याकडे भरपूर आहेत. त्यानंतर त्यांचा आरोग्याचा प्रॉब्लेमसुद्धा काही अंशी येतो. मित्रांनो 1 आणि 9 जर असेल तर खूप म्हणजे खूप सुंदर आहे. याच्यासारखा राजा कोणच नाही. सगळ्यात चांगलं आहे. तर 1 नंबर विषय आपण जाणून घेतलं मित्रांनो. आज ज्यांचा जन्म 19 तारखेला त्यांनी खाली कमेंट करा आणि 19 तारखेशिवाय ज्यांचा जन्म झाला असेल त्यांनीसुद्धा खाली कमेंट करून मला विचारायला हरकत नाही. मी काहींच्या कमेंटला उत्तर देईन. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर त्यांची जन्मतारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या ह्या जन्मतारखेप्रमाणे त्यांचा मूलांक येतोय 1 आणि भाग्यांक येतोय 4. मूलांक 1 आणि भाग्यांक 4. मित्रांनो मी सांगितलेल्या ह्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना लागू होतात का नाही ते सांगा. अगदी राजासारखं आयुष्य, राजासारखं बिहेवियर, राजेच होते ते. आणि त्यांचं जे काय एक महत्त्वाकांक्षा जी होती ती छत्रपती शिवरायांच्यासारखी महत्त्वाकांक्षा कोणाकडेच नव्हती. पण त्यांचा चार्ट मी इथं देतो. तर चार्ट बघा. त्या चार्टमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की त्यांच्या इतका हुशार कोणी माणूस नव्हता. इतके हुशार आहे, इतके प्रचंड हुशार आहे. कारण तुम्ही चार्टमध्ये बघितला तर वरचा कॉलम जो आहे, जो 4 म्हणजे राहू, मंगळ आणि चंद्र हा वरचा जो कॉलम आहे तो खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे. आणि तो स्ट्रॉंग असल्यामुळं त्यांच्या इतका चतुर व्यक्ती खरंच सापडणार नाही. आपल्या राजाविषयी हे सगळं बोलताना मला खूप खूप आनंद होतो आहे मित्रांनो. खरंच खूप आनंद होतो आहे माझ्या राजाविषयी सांगताना. आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या मातीत जन्मलो. छत्रपती शिवरायांचे पाय ज्या मातीत लागले त्या मातीत मी जन्मलो. आणि ह्या मातीत जन्मून मी लोकांचं भलं करण्याचा, लोकांच्यासाठी काम करण्याचं कार्य करतो आहे. खरंच मामांचं कार्यसुद्धा इतकं मोठ्या प्रमाणात मी उजागर केलं. तसंच तुमच्यासुद्धा लाईफमध्ये चांगलं यावं, तुमचंसुद्धा लाईफ चांगलं व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो. खरंच तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. काही प्रश्नांना मी नक्की उत्तर देईन. आज 19 तारीख होते मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा 19 तारखेशी संबंधित होता. 19 तारखेविषयी म्हणजेच मुलांक 1 विषयी संबंधित होता. 1 मुलांक ज्यांचा आहे त्यांच्या काही अडचणी असेल. समजा जर 1 मुलांक असूनसुद्धा ते अनसक्सेसफुल असतील, म्हणजे जीवनात यश नसेल किंवा जीवनात प्रॉब्लेम असेल तर त्याला काही कारण आहे मित्रांनो. खरोखर. कारण युनिवर्सनं तुम्हाला जे काय द्यायचं ते दिलेलं आहे. इतका सुंदर जन्म दिलेला आहे. आणि जर तसा जन्म मिळूनसुद्धा तुमच्या लाईफमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर खरोखर कुठं ना कुठेतरी काहीतरी चुकीची गोष्ट घडाली आणि ती गोष्ट शोधून काढणं फार गरजेचं आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय.